मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांनी मुंबईतल्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या पूर्व मुक्त मार्ग, ज्याला आपण फ्रीवे म्हणतो, या फ्रीवेवरून प्रवास केला असेल आणि मंत्रालयाच्या दिशेने तुम्ही जेव्हा जात असाल तर तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला अनेक मोठ्या प्रचंड अशा तेलाच्या टाक्या दिसतात, वेगवेगळ्या तेल कंपन्यांच्या. या तेल कंपन्यांच्या प्रचंड क्षमतेच्या टाक्यांमध्ये तेल असतं, वेगवेगळ्या पद्धतीचं वंगण असतं आणि ज्वालाग्रही पदार्थही असतात. याला पेट्रोलियम कंपन्यांच्या भाषेमध्ये ऑइल फार्मिंग म्हणतात. हे ऑइल फार्मिंग प्रचंड संवेदनशील असतं आणि त्यामुळे याची काळजी घ्यावी लागते. या ठिकाणी जर एखाद्या शेकोटीने जरी घात केला तर संपूर्ण मुंबई आणि त्याच्या आसपासचा जवळपास 150 किलोमीटरचा परिसर हा बेचिराख होऊ शकतो, इतकं हे ऑइल फार्मिंग संवेदनशील असतं. आणि त्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकारची, राज्य सरकारची, मुंबई पोलिसांची अत्यंत कडेकोट अशी व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था ठेवलेली असते. का तर हे ऑइल फार्मिंग खूपच संवेदनशील असतं, त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. आता इतक्याच ज्वालाग्रही विषयाबद्दल मी आपल्याला सांगणार आहे की ज्याच्यामुळे मुंबई आणि त्यातली काही उपनगरं ही अक्षरशः मुंबईचं इस्लामाबाद होणार आहेत, याची भीती ही आता सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. ती कोणी केली आहे? ती भाजपने केली आहे, शिवसेनेने केली आहे, ती राष्ट्रवादीने केली आहे, की सगळ्या पक्षांनी मिळून हे मुंबईचं इस्लामाबाद होणं घडवून आणलंय का? हेच मी आज आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, नमस्कार. मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रांनो, आपण कोणत्याही राजकीय पक्षाची भीडभाड न बाळगता, मुलाहिजा न बाळगता अगदी सगळ्यांचा समाचार घेत असतो. आणि त्यामुळे भाजप आपला, मनसे आपला, शिवसेना आपली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे दुसऱ्यांचे, हे असलं काहीही न करता एका अत्यंत संवेदनशील विषयाला आज आपण हात घालणार. तो विषय आहे मुंबईचं इस्लामाबाद करण्याचा. हे काय आहे तर मुंबईतली काही उपनगरं ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणूस आणि विशेषतः कोकणातला माणूस स्थिरावलेला आहे. त्यापैकीचं एक उपनगर आहे मुलुंड, दुसरं आहे भांडूप, तिसरं आहे कांजूरमार्ग. आणि यापैकीच्या मुलुंड या उपनगरामध्ये आणि त्याबरोबरीने कांजूरमार्ग या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांना आणून बसवण्याचं एक कुभान रचलं जात आहे, एक कारस्थान रचलं जात आहे आणि मुलुंड आणि कांजूरमार्गचं इस्लामाबाद करण्याचा घाट घालण्यात आलाय. आता बघा, हे का करण्यात आले, हे कोण प्रकल्पग्रस्त आहेत ते मी आपल्याला सांगतो. हे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांनी रेल्वेच्या बाजूच्या जागा बळकावल्या, ज्यांनी मिठागराच्या बाजूच्या जागा बळकावल्या, ज्यांनी कलेक्टर लँड बळकावल्या. असे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी जे आहेत त्यांना बेघर करायचं नाही असा घाट सरकारने घातलाय. आणि अशा बांगलादेशींच्या 7,500 कुटुंबांना मुलुंडमध्ये आणि जवळपास तितक्याच कुटुंबांना कांजूरमार्गमध्ये आणण्याचं निश्चित झाले. यापैकी मुलुंडवरती आपण सगळ्यात आधी बोलणार आहोत. याचं कारण असं आहे, मुलुंडमध्ये जे काही होणार आहे त्याने 3 उपनगर म्हणजे मुलुंड, नाहूर आणि भांडूप हे प्रभावित होणार आहेत. आणि त्यामुळे आधी सगळ्यात आपण मुलुंडचा समाचार घेणार. आता बघा, मुलुंडमध्ये खासदार जे आहेत ते आहेत मनोज कोटक, जे 2 वेळा नगरसेवक होते आणि पक्ष नेतृत्वाच्या पुढे मागे करण्याच्या प्रयत्नात कोणतंही संघटनेतलं पद न भूषवता त्यांना थेट खासदारकी मिळाली आणि ते आता दुसऱ्यांदा खासदार आहेत. तिथले आमदार आहेत मिहीर कोटेचा. त्याचप्रमाणे तिथे भाजपचे नेते आहेत किरीट सोमय्या. किरीट सोमय्यांनी याच्याबद्दल जे काही सुरू केलेलं आहे आणि जो विरोध केलेला आहे त्याच्या राजकीय कंगोऱ्यांबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. पण हा जो सगळा प्रकल्प 7,500 बांगलादेशींना इथे प्रस्थापित करण्याचा घाट जो मुंबई महानगरपालिकेने घातलेला आहे तो काय आहे तर मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन करताना 1 जानेवारी 1995 ही तारीख ठरवण्यात आलेली आहे. त्याऐवजी आता मुंबई महानगरपालिकेने 1 जानेवारी 2000 म्हणजे ज्या दिवशी सर्वे किंवा पाहणी केली तो दिवस धरून या बांगलादेशींना किंवा या प्रकल्पग्रस्तांना इथे आणण्याचा घाट घातलेला आहे. आता हे जे बांगलादेशी आहेत किंवा हे जे मुस्लिम जे
अतिक्रमण करणारे जे लोक आहेत की ज्यांना वेगवेगळ्या विकास कामांमधून दूर करण्यात आलंय आणि त्यांचं जे काही पुनर्वसन इथे करू घातलेलं आहे त्यासाठी 50,000 चौरस मीटर इतकी जागा अधिग्रहित करण्यात येणार आहे आणि त्यापैकी 3,99,000 चौरस फुटावर बांधकाम केलं जाणार आहे. म्हणजे आपण समजू शकतो जर 7,500 बांगलादेशी कुटुंब इथे जर आणली गेली तर बांगलादेशी एका कुटुंबामध्ये तुमच्या आमच्यासारखे 4 लोक कधीच नसतात. हे मी इथे आपल्याला नमूद करू इच्छितो. म्हणजे साधारण 50,000च्या आसपास ही बांगलादेशींची संख्या अचानक मराठमोळ्या आणि गुजराती भाषी किंवा अन्य भाषिक या मुलुंड, नाहूर आणि भांडूप अशा या उपनगरांवर लादली जाणार आहे. आता सध्या मुलुंडची लोकसंख्या ही 1,35,000 आहे आणि 1,35,000 लोकसंख्या असणाऱ्या या उपनगरावर किंवा या भागावर थेट अतिरिक्त 50,000चा बोजा टाकला जाणार आहे. इथल्या पायाभूत सुविधांचे 3 वाजणार आहेत. हा तर एक भाग झालाच. पण इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे ते समजून घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांचा निकटवर्ती असलेला एक बांधकाम व्यावसायिक मित्र हे सगळं करतोय आणि त्याच्या मागे राज्यात असलेलं शिवसेना भाजप युतीचं सरकार हे उभं राहतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार हा मुंबईचा इस्लामाबाद बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये लागलेलं आहे असं माझं नाही तर इथल्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. आता आपण येऊया या सगळ्या गोष्टींकडे, दुर्लक्ष कसं झालं याच्याकडे. आता बघा, मुंबईमध्ये जर तुम्हाला तुमचं घर रिपेअर करायचं असेल चाळीतलं, मी आता सध्या कोकणात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा कव्हर करण्यासाठी आलेलो आहे आणि तिथे असताना कोकणातला जो माणूस मुलुंड, भांडूप, नाहूर या सगळ्या उपनगरांमध्ये प्रस्थापित झालाय किंवा तो तिथे बसलाय, तो तिथे वसलाय, त्या कोकणी माणसाच्या उरावर मुंबईतल्या राजकारण्यांनी इस्लामी प्रकल्पग्रस्त किंवा प्रकल्प बाधित जे आहेत त्यांना, त्या बांगलादेशींना आणून बसवायचं ठरवलेलं आहे. आता हे होत असताना खासदार जे आहेत ते भाजपचे आहेत, मनोज कोटक, आमदार आहेत मिहीर कोटेच्या, त्याचप्रमाणे इथे सगळे नगरसेवक या भागातले हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. याच्या शेजारी जर आपण गेलो तर तिथून अगदी हाकेच्या अंतरावर शिवसेनेचे रोज सकाळ संध्याकाळ मशिदीच्या भोंग्यांप्रमाणे बांग देणारे शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत तिथे राहतात. त्यांचा भाऊ आमदार सुनील राऊत हा फक्त विक्रोळी मतदारसंघाचा आमदार नाहीये तर आजूबाजूच्या 3 मतदारसंघांवर प्रभाव करणारा असा प्रभावशाली नेता आहे. या सगळ्यांच्या नजरेतून जर एक प्रकल्प सुटतोय किंवा मुंबईतल्या मुलुंड मधल्या मराठी किंवा निरपराध आणि निष्पाप लोकांच्या किंवा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या उरावर जर 7,500 बांगलादेशी कुटुंबीय आणून बसवली जाणार आहेत तर या मुंबईचं इस्लामाबाद झाल्याशिवाय राहणार नाही. आता अशीच गोष्ट कांजूरमार्गमध्ये पण होते. तिथेही जवळपास हजारो नागरिकांना, बांगलादेशी नागरिकांना आणून बसवलं जातंय. आता हे जे PAP आहेत म्हणजे प्रोजेक्ट इफेक्टेड पीपल जे आहेत किंवा प्रकल्पग्रस्त ज्याला आपण म्हणू शकतो, ते जे लोक आहेत ते कोण आहेत तर ते मुंबईच्या रस्त्यांच्या आजूबाजूला राहणारे हे सगळे लोक आहेत. आता हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस जे उडत्या पक्षाला किती पिस आहेत हे मोजतात, त्या देवेंद्र फडणवीसांच्या प्रभावाखाली आहे राज्याचं गृहनिर्माण मंत्रालय. तिथे एक अत्यंत भुसभुशीत ज्ञानाचा गृहनिर्माण मंत्री आहे, त्यांचं नाव आहे अतुल सावे. ते आहेत औरंगाबादचे किंवा छत्रपती संभाजीनगरचे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं राजकीय कारकीर्द पुढे घेऊन जाणाऱ्या या नेत्याला मुंबईच्या बांधकाम विश्वाची किंवा गृहनिर्माणाची ओ की ठो माहिती नाही आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या आमदारांकडे असलेल्या या सगळ्या विभागाच्या समस्या त्यांच्या मुळीच लक्षात येत नाही. हा विभाग होता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यांना तो आपल्या विश्वासू माणसाकडे द्यायचा होता जो आपल्याला एकही प्रश्न विचारणार नाही किंवा आपण सांगितलेली कोणतीही गोष्ट येस बॉस म्हणून मार्गी लावेल असा माणूस म्हणजे अतुल सावे. आता या अतुल सावेंच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या ज्या गृहनिर्माणच्या प्रधान सचिव आहेत किंवा म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत ही सगळी देवेंद्र फडणवीसांची माणसं आहेत आणि त्याचप्रमाणे इक्बाल सिंग
चहल हे सगळ्यात महत्वाचं नाव आहे. आपण लक्षात घ्या, इक्बाल सिंग चहल यांच्यासारखा मुंबईच्या पायाभूत व्यवस्थेचं वाटोळं करणारा माणूस आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून लाभला नव्हता. त्या इक्बाल सिंग चहल यांनी जे काही आता येऊ घातलेलं आहे त्यामुळे मुलुंडचं कराची किंवा या संपूर्ण ईशान्य मुंबईचं इस्लामाबाद झाल्याशिवाय राहणार नाहीये. आता हे होत असताना हे कोणाला हवंय? हे एका मुस्लिम बांधकाम व्यावसायिकाच्या भल्यासाठी त्याला वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे बघा 3310 या प्रवर्गामध्ये जे बांधकाम प्रकल्प किंवा जे पुनर्निर्माण प्रकल्प केले जातात ते सोयी सवलती यांची उधळण बांधकाम व्यावसायिकावर करावी यासाठी केले जातात. आता इथे जो मोकळा भूखंड सोडायचा आहे त्यामध्येही सवलती दिल्या गेलेल्या आहेत आणि मुलुंड सारखं एक उपनगर अत्यंत विषारी करण्याचा घाट हा सत्तेतल्या भाजप आणि शिवसेनेनं घातलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं होत असताना उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुठे होते? तर या सगळ्या प्रश्नाला आता वेगळ्या स्वरूपात बघण्याची वेळ आलेली आहे. पक्ष हे सामान्य मुंबईकरांचं आणि मराठी माणसाचं वाटोळच करणार हे या प्रश्नांमधून स्पष्ट झालेले आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती वजा आवाहन आहे की त्यांनी एकतर या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा, नाहीतर आम्हाला मुंबईचं इस्लामाबाद करायचंय किंवा ज्यांनी लँड जिहाद केला त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत हे एकदा महाराष्ट्राला ओरडून सांगायचंय. या दोनच गोष्टी त्यांच्याकडे आता राहिलेल्या आहेत. हे सगळं होत असताना जे तिथले भाजपचे नेते आहेत किरीट सोमय्या त्यांनी शड्डू ठोकलेला आहे आणि जर किरीट सोमय्या यांनी या सगळ्या प्रकारामध्ये बाजी मारली, मला खात्री आहे की किरीट सोमय्या जे स्वतःच्या बॅलन्स शीट पेक्षा इतरांच्या बॅलन्स शीटवरच अधिक काम करत असतात त्या किरीट सोमय्यांना त्यांच्या व्यक्तिगत मानहानीचा जो प्रसंग काही दिवसांपूर्वी झाला होता त्यातून नवीन कात टाकण्यासाठी ही एक नामी संधी मिळालेली आहे. मुलुंडकरांनी आजपर्यंत भाजपच्या पाठी अत्यंत डोळ्यावर पट्टी बांधून जाणं पसंत केलेलं आहे, पण त्याच भाजपने मुलुंडवासियांचा घात केलाय. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी मुलुंडकरांच्या नशिबी आणि माती मुंबईचं इस्लामाबाद, मुलुंडचं कराची करण्याचा घाट घातलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करणार आहेत. कारण शरद पवारांचा मित्र असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला सवलती मिळवून देण्यासाठी जर हे सगळं होत असेल आणि मुंबईतल्या चाळीमध्ये जर एखाद्या गरीब चाळकऱ्याने आपलं घर दुरुस्ती करण्यासाठी रेती आणली तर पोलीस, महानगरपालिका, तिथला नगरसेवक, तिथला आमदार या सगळ्यांचे चेले चपाटे जर जाऊन त्या चाळकऱ्याकडून पैसे आणि खंडणी उकळत असतील तर हा एवढा मोठा मुंबईचं किंवा मुलुंडचं इस्लामाबाद करणारा प्रकल्प येत असताना हे सगळे लोकप्रतिनिधी काय करत होते हा माझा सवाल आहे. एरवी कोणत्याही गोष्टीमध्ये आपला संबंध असो वा नसो उडी घेणारी भाजप या प्रकरणामध्ये काय करणार आहे हे देखील बघायचं आहे. याचं कारण असं आहे की एका बाजूला कोकणी माणसासाठी आपण खूप काही करतो हे दाखवायचं आहे, मराठी मुंबईची मराठी ओळख आम्ही जपणार आहोत असं सांगायचंय, शिवसेनेच्या भगव्यावर जमेल तितक्या शक्तीने लाथ मारायची आहे असा प्रयत्न फडणवीस आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी सुरू केलाय. पण त्याच वेळेला जो मराठी मुंबईकर या मुंबईसाठी कधी काळी लढला, झगडला आणि मुंबईचं वैभव कायम ठेवण्यासाठी धडपडला त्याच मराठी किंवा त्याच मध्यमवर्गीय मुंबईकरावर मुंबईचं इस्लामाबाद करून या बांगलादेशींचं आक्रमण करण्याचा घाट ज्यांनी घातलाय त्यांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. आपल्याला असं वाटतं का की हे मुंबईचं इस्लामाबाद करणं हा लँड जिहादचा एक प्रकार आहे? वेगवेगळ्या बांगलादेशी आणि बांगलादेशातून आलेल्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीतून अतिरेकी कारवाया करणाऱ्या एका अल्पसंख्य समाजातल्या रस्त्यावर आक्रमण किंवा भूखंडावर आक्रमण करणाऱ्या मंडळींना आता जवळ करणं ही भाजपची गरज झाली आहे का? भाजप हा मतांच्या आणि सत्तेच्या राजकारणात आंधळा होत
आपलीच पिल्लं खाणाऱ्या एखाद्या मगरीसारखा झालाय का? आपलं काय मत आहे हे आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. या संदर्भातले अनेक व्हिडिओ आणि या संदर्भातल्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, कायदेतज्ञांच्या महत्वाच्या भूमिका आणि गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टाइम महाराष्ट्र सतत सक्रिय राहील आणि सजग राहील. आपण आपल्याकडे असलेली माहिती या संदर्भातल्या गोष्टी आमच्या इनबॉक्स मध्ये किंवा आमच्या या इथे दिसणाऱ्या मोबाईल नंबरवर पाठवत राहा. याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही यथाशक्ती करू. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, आपल्याला खूप खूप धन्यवाद.